नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। जनरल नॉलेजमधील अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेतलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। उत्तर माहीत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय डॅश डॅश विभागात विभागणी झालेली आहे। उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे 6, पर्याय क्रमांक बी आहे 4, पर्याय क्रमांक सी आहे 7 आणि पर्याय क्रमांक डी आहे 9। उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 6। महाराष्ट्र राज्याची 6 प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झालेली आहे। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे? उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे। पर्याय क्रमांक बी आहे अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। पर्याय क्रमांक सी आहे अहमदनगरचा पुण्याजवळ आहे आणि पर्याय क्रमांक डी आहे अहमदनगर मोठे शहर आहे। उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। प्रश्न तिसरा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे 26, पर्याय क्रमांक बी आहे 29, पर्याय क्रमांक सी आहे 35 आणि पर्याय क्रमांक डी आहे 23। उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 26 जिल्हे होते 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये। प्रश्न चौथा आहे, मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना कधी झाली? डॅश डॅश रोजी झाली। उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे 1 मे 1960, पर्याय क्रमांक बी आहे 1 नोव्हेंबर 1956 आणि पर्याय क्रमांक सी आहे 1 जानेवारी 1950 आणि पर्याय क्रमांक डी आहे 15 ऑगस्ट 1947। उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 मे 1960। प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्र राज्यात किती किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्र राज्याला? उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे 720, पर्याय क्रमांक बी आहे 730, पर्याय क्रमांक सी आहे 740 आणि पर्याय क्रमांक डी आहे 750। उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 720 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे। प्रश्न सहावा, महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅश डॅश हे राज्य आहे। उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक बी आहे छत्तीसगड, पर्याय क्रमांक सी आहे गुजरात आणि पर्याय क्रमांक डी आहे गोवा। उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर याचं बरोबर उत्तर आहे छत्तीसगड। प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा अस्तित्वात आला? उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे नंदुरबार, पर्याय क्रमांक बी आहे वाशिम, पर्याय क्रमांक सी आहे गोंदिया आणि पर्याय क्रमांक डी आहे हिंगोली। उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिंगोली। महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला। प्रश्न आठवा, नागपूर आणि अमरावती विभाग डॅश डॅश या नावाने ओळखला जातो। उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे मराठवाडा, पर्याय क्रमांक बी आहे खानदेश, पर्याय क्रमांक सी आहे मावळ आणि पर्याय क्रमांक डी आहे विदर्भ। उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विदर्भ। प्रश्न नववा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक ए आहे सावतमाळा, पर्याय क्रमांक बी आहे सातपुडा, पर्याय क्रमांक सी आहे बालेघाट, पर्याय क्रमांक डी आहे सह्याद्री पर्वतरांगा। कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहेत? उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सातपुडा पर्वतरांगा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती आहेत। प्रश्न 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। प्रश्न 10वा, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे डॅश डॅश ही पर्वतरांग आहे। उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 आहे सातमाळा अजिंठा, पर्याय क्रमांक बी आहे हरिश्चंद्र बारघाट, पर्याय क्रमांक सी आहे एलोटा डोंगररांगा आणि पर्याय क्रमांक डी आहे शंभू महादेवच्या डोंगर खोऱ्यामध्ये। तर याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर याचं बरोबर उत्तर आहे शंभू महादेवचे डोंगररांगा भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत। तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।